आणि आज आणखीन क्वेश्चन आपल्या पाहणार आहोत सोबत आपण. आहेत आपल्या सोबत आहेत डॉक्टर पूनम मोराळे मॅडम. आजच्या सेशन मध्ये प्रश्न उत्तर त्या घेत आहेत. डॉक्टर पूनम मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्यांचं आजचं मानसशास्त्राचं सेशन सुरू करावं. डॉक्टर पूनम मोराळे मॅडम. हा, येस सर. आवाज येतोय सगळ्यांना? तर आपले हे कालचे क्वेश्चन झालेले आहेत पहा. 15 पर्यंत आपण पाहिले होते. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत पहा. ठीक आहे. तर कमेंट मध्ये त्याचे आन्सर द्यायचे आहेत, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल आणि प्रॅक्टिस पण होईल आपली. तर पहा, आता जो काही क्वेश्चन आहे 15 पर्यंत झाले होते पहा काल. हा, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. आता 16वा जो काही क्वेश्चन आहे पहा, तर तो आहे, विजिबल आहे स्क्रीन सगळ्यांना? दिसत असेल तर 16 क्वेश्चन आहे. बुद्धिमापनाची ही व्यक्तिगत कसोटी आहे. सांगा, शाब्दिक, अशाब्दिक, कृतीयुक्त आणि यापैकी सर्व. सांगा आता याचा आन्सर काय असणार आहे ते. राईट आन्सर सांगायचे सगळ्यांनी, म्हणजे प्रयत्न करायचा आहे. हा, राईट आहे. बुद्धिमापनाच्या कसोट्या पाहिल्या होत्या बघा आपण, व्यक्तिगत आणि सामूहिक. त्याच्यामध्ये 3 कसोट्या आहेत पहा. एक शाब्दिक, अशाब्दिक, कृतीयुक्त. म्हणजे हे टोटल ह्या ज्या काही आहेत, तर हे राईट आहेत पहा. वैयक्तिक मध्ये. ठीक आहे. हे वरील पैकी सर्व हे आपल्याला इथे सांगता येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, हे सगळ्या राईट असलेल्या आहेत, म्हणजे शाब्दिक पण आहे, अशाब्दिक पण आहे, कृतीयुक्त पण आहे. ठीक आहे. ड ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर 17 क्वेश्चन आहे पहा. डॅश डॅश हा बुद्धिमत्तेवर परिणाम करणारा घटक आहे. कोणता आहे? अनुवंश, वय, लिंगभेद, वरील सर्व. बघा आता, राईट आहे. म्हणजे बुद्धिमत्तेवर या सगळ्या घटकांचा परिणाम होत असतो पहा. अनुवंशाचा, वयाचा, लिंगभेद आणि डी, म्हणजे वरील पैकी सर्व आपल्याला इथे हे ऑप्शन बरोबर आहे पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 18वा क्वेश्चन आहे, गुणांक हा व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात यशस्वी होण्यासाठी महत्वाचा घटक आहे. कुठला आहे पहा? बोधात्मक आहे, भावनिक आहे, कार्यमान आहे. हा, कोणता आहे? अगदी बरोबर आहे. भावनिक जो काही गुणांक आहे, तर तो आपल्याला वैयक्तिक जीवनामध्ये, व्यावसायिक जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी महत्वाचा आहे. भावनिक राईट आन्सर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहूया आपण. आता 19वा क्वेश्चन आहे पहा. सामान्यीकरणाचे ज्ञान झाल्याशिवाय अध्ययन संक्रमण घडणार नाही. असं मत अध्ययन संक्रमण विषयक यांनी मांडले आहे पहा. कोणी मांडलं आहे? थॉर्नडाईकनी, जडनी, स्किनरनी, कोलबर्गनी. कोणी मांडलं आहे? बरोबर आहे की ड हे आन्सर बरोबर आहे पहा. ठीक आहे. राईट आन्सर आहे ते. जड हे आन्सर बरोबर आहे. हा, नेक्स्ट आपण घेऊयात. हा, चला आता नेक्स्ट आपण हे करूया पहा क्वेश्चन.
हा, ते राईट आन्सर आहे. बरोबर आहे, जड यांनी दिलेलं. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहा, फर्स्ट पासून बघूयात आपण. मानसशास्त्र म्हणजे बोधा बोधावस्थेचे शास्त्र आहे. ही व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडली आहे पहा. सांगा आता. विल्यम वुंटनी, मॅकडुगलनी, वॉटसन की प्लेटो? कोणी मांडलं आहे बोधावस्थेचे शास्त्र? राईट आहे विल्यम वुंट. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा, यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मनी येथे सुरू केली आहे. कोणी सुरू केली आहे पहा. वॉटसन आहे. वॉटसन यांनी सुरू केली आहे. त्याच्यानंतर डार्विन, विल्यम वुंट, हे कुंट झाले बाय मिस्टेक, वुंट आहे हे. ती जे आहे ती वुंट आहे. त्याच्यानंतर टर्मन कोणी केली आहे पहा. हा, राईट आहे विल्यम वुंट यांनी. आणि कोणती प्रयोगशाळा आहे? लिप्झिंग नावाची पहिली प्रयोगशाळा ही जर्मनी येथे त्यांनी सुरू केलेली दिसून येते पहा. विल्यम वुंट हे राईट आन्सर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. थर्ड क्वेश्चन आहे, स्वानुभवातून दुसऱ्याच्या वर्तनाचा बोध हे अभ्यास पद्धतीचे वैशिष्ट्य आहे पहा. सांगा आता. स्वानुभव म्हणजे स्वतः घेतलेले अनुभव. तर निरीक्षण आहे, प्रायोगिक आहे, आत्मनिरीक्षण आहे की व्यक्ती अभ्यास आहे? ज्या आपण पद्धती अभ्यासला होता पहा, निरीक्षण पद्धती, बाह्य निरीक्षण, आत्मनिरीक्षण. हा, राईट आहे पहा आत्मनिरीक्षण. स्वतःच्या म्हणजे स्वानुभवातून म्हणजे स्वतःच्या अनुभवातून वर्तनाचा बोध हे आपण आत्मनिरीक्षण पद्धतीमधून घेत असतो. म्हणजे सी जे काही ऑप्शन आहे ते राईट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, सिग्मंड फ्रॉइड यांच्या मते मानसशास्त्र हे डॅश डॅश शास्त्र आहे. कोणते शास्त्र आहे पहा. बोधावस्थेचे, अबोधावस्थेचे, उपयोजित की मानवी वर्तनाचे? कोणते आहे पहा. हे पहा, सिग्मंड फ्रॉइड जे आहेत ना, त्यांनी अबोधावस्था याला महत्वाचं स्थान दिलेलं आहे पहा. त्यांच्या जे काही थेअरी त्यांनी मांडलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये अबोधावस्थे संदर्भात त्यांनी जास्त काम केलेलं दिसून येतं. हा, बरोबर आहे. बोधावस्थेचे शास्त्र आहेच, पण स्पेसिफिक मानसशास्त्रज्ञांचं विचारलंय ना, की फ्राईड यांनी मानसशास्त्राचं शास्त्र तर कोणतं आहे, तर अबोधावस्थेचे शास्त्र ते मानसशास्त्र असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. म्हणजे याचा आन्सर काय येणार, बी असणार आहे पहा, अबोधावस्था. सिग्मंड फ्राईड यांनी मानसशास्त्र हे अबोधावस्थेचे शास्त्र आहे असं सांगितलेलं दिसून येतं. ठीक आहे. अबोधावस्था हे राईट आहे. त्याच्यानंतर पहा, नेक्स्ट आहे, बालकाच्या पुढील पैकी मूलभूत गरजा कोणत्या आहेत? कोणत्या आहेत पहा. शारीरिक, मानसिक, नेक्स्ट आहे पहा सामाजिक आणि वरील सर्व. कुठल्या आहेत बालकांच्या गरजा मूलभूत? हा, फोर्थ बरोबर आहे, राईट आन्सर आहे पहा. या बालकाच्या मूलभूत गरजा असलेल्या दिसून येतात पहा. शारीरिक असेल, मानसिक, सामाजिक गरज. राईट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहूया आपण, आत्मनिरीक्षणातील महत्वाचा घटक हा आहे परानुभव, प्रयोगशाळा, साधने की स्वअनुभव? कुठला आहे पहा. आत्मनिरीक्षणामध्ये महत्वाचा घटक हा राईट आहे पहा, की स्वअनुभव. कारण आपण स्वअनुभवाद्वारे आपण स्वतःचं निरीक्षण करत असतो. त्याच्यामुळे हा जो काही ड ऑप्शन आहे तर तो राईट आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये ड.
स्वानुभव. त्याच्यानंतर 7वं आहे पहा, डॅश ही बालवर्तनाच्या अभ्यासाची शास्त्रीय पद्धत आहे. कोणती पद्धत आहे शास्त्रीय? शास्त्रीय पद्धत सांगितली पहा. निरीक्षण आहे, जीवन वृत्तांत आहे, प्रायोगिक आहे की समाजमिती आहे? हा, राईट आहे आन्सर पहा. प्रायोगिक पद्धती ही शास्त्रीय पद्धती आहे. ठीक आहे, बरोबर आहे सगळ्यांचं. सी ऑप्शन हे करेक्ट आहे. त्याच्यानंतर पहा, जे काही सी ऑप्शन सांगितलेलं आहे ही राईट आन्सर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा, आत्मनिरीक्षण पद्धतीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणते आहे पहा? सर्वव्यापक सामान्यीकरण करणारी आहे. त्याच्यानंतर व्यक्तिगत अनुभवाचे मूल्यमापन केले जाते. इतरांचे दोष काढण्यावर भर असतो. दुसऱ्यांचे निरीक्षण करून निष्कर्ष काढले जातात. आत्मनिरीक्षण राईट आहे पहा, की व्यक्तिगत अनुभवांचे मूल्यमापन केलं जातं. आत्मा म्हणजे स्वतः व्यक्ती जी काही निरीक्षण करत असते. राईट आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट, सगळ्यांनी आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे पहा. नेक्स्ट आहे क्वेश्चन, एक मुलगी वर्गात नेहमी उशिरा येते, वर्गात एकांगी राहते, तिचे वर्तन जाणण्यासाठी कोणती अभ्यास पद्धती उपयुक्त ठरेल पहा. कोणती अभ्यास पद्धती उपयुक्त ठरणार आहे? प्रायोगिक ठरेल, आत्मनिरीक्षण आहे, बाह्य निरीक्षण आहे की व्यक्ती अभ्यास आहे? पूर्ण तिचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, काय सांगितलेलं आहे? उशिरा पण येते, एकांगी राहते म्हणजे एकटीच असते वर्गामध्ये, कुणाची मिक्स होत नाही, अबोल असते ती, कशामध्ये पार्टिसिपेट होत नाही. मग तिचं जे वर्तन आपल्याला जाणायचं असेल तर कुठली अभ्यास पद्धती? राईट आहे पहा, व्यक्ती अभ्यास पद्धती. याद्वारे आपण काय करू शकतो पहा, त्या व्यक्तीचा संपूर्ण अभ्यास करू शकतो की का उशिरा येतो, ती येते, किंवा तिचं वर्तन असं का घडत आहे, काही मानसिक काही प्रॉब्लेम आहे का तिच्यामध्ये, किंवा ती कधीपासून असं करायला लागली आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला व्यक्ती अभ्यास पद्धती ही उपयुक्त ठरत असते पहा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. मानसशास्त्राच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू डॅश हा आहे. कोणता आहे पहा? अभ्यासाचा केंद्रबिंदू सांगायचा आहे. आत्मा, शोध, अबोधावस्था की वर्तन? राईट आहे पहा, वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र, ही व्याख्या आपण पाहिलेली आहे. आणि तो मानसशास्त्राच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू देखील आहे पहा. वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र, म्हणून वर्तन हे राईट आन्सर आहे. डी सांगू शकतो आपण. त्याच्यानंतर आहे पहा, प्रायोगिक पद्धतीत डॅश व शास्त्रशुद्ध पद्धती आहे. व्यक्तिनिष्ठ आहे, वस्तुनिष्ठ आहे, आत्मनिष्ठ आहे की प्रयोगनिष्ठ आहे पहा. हे वैशिष्ट्य सांगितलेलं आहे पहा प्रायोगिक पद्धतीचं. बरोबर आहे की प्रायोगिक पद्धती वस्तुनिष्ठ पद्धती आहे आणि शास्त्रशुद्ध पद्धती असलेली आपल्याला दिसून येते. वस्तुनिष्ठ आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा, नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाचे केलेले निरीक्षण म्हणजे डॅश होय. अंतर्निरीक्षण, बाह्य निरीक्षण, आत्मनिरीक्षण की परनिरीक्षण? नैसर्गिक परिस्थितीमध्ये केलं जातं पहा ते निरीक्षण असतं. निरीक्षणाच्या पद्धती देखील आपण अभ्यासलेल्या आहेत.
नैसर्गिक वातावरणामध्ये अभ्यास केला जातो प्राण्यांचं वर्तन किंवा एखाद्या व्यक्तीचं वर्तन. हा, राईट आन्सर आहे बी. राईट आहे पहा तुम्ही जे सांगितलेलं आहे ते. नेक्स्ट पाहूया आपण. डॅश ही मानसशास्त्राची शास्त्रीय पद्धत नाही किंवा अशास्त्रीय आहे. कोणती आहे? भेददर्शक, चिकित्सा, वैकासिक, दंतकथा. ही शास्त्रीय पद्धत नाहीये पहा. नाही, भेददर्शक नाहीये. राईट आहे पहा पोर्क. दंतकथा ही, हे पहा इथे लक्षात घ्या की शास्त्रीय पद्धत नाही असं विचारलंय. ठीक आहे, नाही आहे असं विचारलं नाही, नाही असं विचारलेलं आहे. तर त्याच्यामुळे आपण दंतकथा ही आपण ऑप्शन करेक्ट सांगू शकतो इथे. पुढे पहा. एखाद्या व्यक्तीची कौशल्य आत्मसात करण्याची अंतर्निहित क्षमता म्हणजे डॅश होय. काय तर पहा ऑप्शन आहे बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर व्यक्तिमत्व, योग्यता, मूल्य. काय येतं पहा क्वेश्चन पहा. एखाद्या व्यक्तीचे कौशल्य आत्मसात करण्याची अंतर्निहित क्षमता. हे आपल्याला व्याख्या आपण बघितलेल्या आहेत पहा या संदर्भामध्ये. बुद्धिमत्ता हे आन्सर बरोबर आहे पहा. जे काही कौशल्य आपण आत्मसात करत असतो, बुद्धिमत्तेच्या संदर्भात ही व्याख्या केलेली दिसून येते पहा. ठीक आहे, पुढे बघूयात आपण. उच्च भावनिक बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तीचे डॅश हे वैशिष्ट्य नाहीये. कोणते वैशिष्ट्य नाहीयेत? भावनिक सांगा आता. कुठलं ऑप्शन बरोबर येत आहे? उच्च भावनिक बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तीचे हे वैशिष्ट्य नाही पहा. राईट आन्सर आहे पहा परावलंबी. आपण बघितलेले आहेत बघा याच्यामध्ये. तर परावलंबी हे वैशिष्ट्य नाही पहा. बरोबर आहे तुमचं सगळ्यांचा आन्सर. की भावनिक दृष्ट्या ज्या काही व्यक्ती असतात तर त्या कशा असतात? संयमी असतात पहा, आनंदी असतात, समाधानी असतात, हो की नाही? ही परावलंबी हे वैशिष्ट्य नाहीये. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहूयात आपण. बुद्धिमापनाची ही व्यक्तिगत कसोटी आहे. कोणती आहे? शाब्दिक कसोटी, अशाब्दिक कसोटी, कृतीयुक्त कसोटी, कोणती आहे पहा? व्यक्तिगत कसोटी आपण पाहिलेली आहे. तर त्याच्यामध्ये राईट आहे सगळ्यांचं. जे काही देत आहेत पहा आन्सर त्यांचं बरोबर आहे. ही सगळ्या ज्या काही म्हणजे कृतीयुक्त पण बरोबर आहे, शाब्दिक आणि अशाब्दिक हे देखील बरोबर आहे पहा. म्हणजे वरील पैकी सर्व हे ऑप्शन आपल्याला सांगता येतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात आता पुढे. सतरा आहे बुद्धिमत्तेचा परिणाम करणारा घटक कुठला आहे? अनुवंश, वय, लिंगभेद. सांगा वरील पैकी सर्व. हे राईट आहे पहा. हे झालेलं मला माहितीये, चुकून ही स्लाइड ओपन झाली होती माझ्याकडून आणि ती नंतर घेऊयात जे राहिलेले क्वेश्चन आहेत ते. ठीक आहे, हे आपण बघितलेले होते 2-3 क्वेश्चन. वरील पैकी सर्व हे राईट आहे पहा. बुद्धिमत्तेवर परिणाम करणारे घटक अनुवंश पण आहे, वय पण आहे आणि लिंगभेद. त्याच्या हे पाहिले आपण. त्याच्यानंतर 18वा क्वेश्चन आहे पहा.
गुणांक हा व्यावसायिक व व्यक्तिगत जीवनात यशस्वी होण्यासाठी महत्वाचा घटक आहे. पहा कुठला आहे? बघितलं आपण की भावनिक बुद्धी गुणांक किंवा भावनिक जो काही क्षमता आहे तर ती व्यावसायिक आणि व्यक्तिगत जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी महत्वाची असलेली दिसून येते. तर हे राईट आन्सर आहे भावनिक. हे आपण पाहिले. पहा त्यानंतर नेक्स्ट आपण पाहूयात. सामान्यीकरणाचे ज्ञान झाल्याशिवाय अध्ययन संक्रमण घडणार नाही असे मत अध्ययन संक्रमणाविषयकांनी मांडले. पहा कोणी मांडलेलं आहे? हा तर जड यांनी सांगितलेलं आहे. कोणी सांगितले? पहा थॉर्नडाईकने सांगितले, जडनी सांगितले, स्किनरनी सांगितले का कोलर? सामान्यीकरण ज्ञान झाल्याशिवाय अध्ययन संक्रमण घडत नाही. हा बरोबर राईट आन्सर आहे. पहा जड या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. त्याची सामान्यीकरणाची उपपत्ती आपण पाहिली आहे. पहा म्हणजे अध्ययन संक्रमण कसं घडतं जेव्हा एखाद्या विषयाचं आपलं ज्ञान आपल्याला प्राप्त होत असतं आणि त्याचं सामान्यीकरण आपण करत असतो. कोलबर्ग नाही ना? हा 20च सांगतायत का? बरं ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. पहा अध्ययन करत असताना डॅश मुळे अध्ययनार्थ्यांची मनस्थिती अस्थिर बनते. सांगा आता. बरोबर आहे. पहा की चिंता जर असेल तर त्यामुळं काय होतं? पहा अध्ययनार्थ्यांची जी काही मनस्थिती आहे तर ती अस्थिर बनत असलेलं आपल्याला दिसून येतं. तर त्यामुळे अध्ययन करत असताना कोणकोणते महत्वाचे घटक? पक्वता आल्यावर देखील अध्ययन चांगलं होतं, वय असल्यावर किंवा ज्ञान ग्रहण केल्यानंतर जी काही शैली असते त्यानुसार अध्ययन होत असतं. पण चिंता जर असेल तर त्यामुळं किंवा एन्झायटी असेल तर त्याच्यामुळे आपण ज्ञान ग्रहण करू शकत नाही किंवा अध्ययन चांगल्या प्रकारे घडत नाही. तर त्यामुळे चिंता हे ऑप्शन राईट आहे. अस्थिर होतं त्याच्यामुळे मनस्थिती. अनेक विचार येतात. पहा चिंता. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट आहे 21. अचानक उत्तर मिळणाऱ्या अध्ययनास अध्ययन असं म्हणतात. सांगा आता. अचानकपणे जेव्हा आपल्याला उत्तर मिळत असतं तर तेव्हा राईट आहे. पहा नाही, प्रयत्न प्रमाद नाही ना. थॉर्नडाईक यांनी प्रयत्न प्रमाद उपपत्ती मांडली. अचानक उत्तर मिळत असतं. हा तर बरोबर आहे. मर्म सापडतं एखाद्या गोष्टीचं. जी काय आपण चिंपाजीची पाहिलं की नाही, सुलतान या माकडावर त्यांनी प्रयोग केला आहे. पहा कोहलर यांची थेरी पाहिली. आणि अचानकपणे एखादं मर्म सापडतं आणि अध्ययन घडतं. तर हा मर्मदृष्टीमूलक अध्ययन आहे. पहा ते अचानक जेव्हा उत्तर सापडत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनाचा जनक कोण आहे? आसुबेल. राईट आहे. पहा लक्षात आले तुम्हाला? हे याच्यामध्ये जे काही डी आन्सर आहे ते राईट असलेलं आपल्याला दिसतं. आले लक्षात सगळ्यांना हे क्वेश्चन? याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे कोणाला? स्किनर हे आहे, आसुबेल आहे. ठीक आहे. आसुबेल म्हणजे फोर्थ आन्सर याच्यामध्ये बरोबर आहे. चला आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट तुम्हाला शेअर करते कालचे जे काही आपले क्वेश्चन राहिलेत ते. एकच मिनिट हा. ठीक आहे. आपण काय करूया नेक्स्ट बघूयात. आता एक छोटासा एक भाग आपण बघूयात आणि त्याच्यानंतर राहिले जे काही क्वेश्चन एक 4-5च होते ते तुम्हाला नंतर सांगते.
ठीक आहे. तर आता नेक्स्ट आपण बघणार आहोत ज्या काही थेरीज आपण बघितल्या आहेत आतापर्यंत, त्याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम नाही ना? सगळ्यांना समजल्या असतील. तर आता आपण बघूयात पहा एक नवीन भाग बघूयात की त्याच्यामध्ये अध्ययनावर परिणाम करणारे घटक हे आपल्याला बघायचे आहे. ओके. तर आपण सुरू करूयात. आता अध्ययन हे कसं घडत असतं सगळ्यांना माहिती आहे. आणि अध्ययनावर कोणकोणते घटक परिणाम करत असतात याचा देखील आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. तर याच्यामध्ये सर्वप्रथम अध्ययनामध्ये परिणाम करणाऱ्या घटकामध्ये आपल्याला असं सांगता येतं पहा की अनुवंश हा घटक अध्ययनासाठी अतिशय महत्वाचा असलेला दिसून येतो पहा. ठीक आहे, स्क्रीन शेअर करायची का? बरं, करूयात. आता अध्ययनावर परिणाम करणारे जे काही घटक आपल्याला बघायचे आहेत तर त्याच्यामध्ये अनुवंश हे महत्वाचं आहे पहा. आता अनुवंशाने काय होत असतं पहा, तर म्हणजेच आता एखादा मुलगा आहे किंवा मुलगी आहे, तो जेव्हा जन्म घेतो तर तेव्हा काय होत असतं, जन्म अनुवंशाद्वारे त्याला बऱ्याच गोष्टी ह्या अनुवंशाने भेटत असतात. म्हणजे काही दोष, काही गुण देखील अनुवंशाने त्याला प्राप्त होत असतात पहा. अध्ययनावर परिणाम होत असतो पहा. त्याच्यानंतर अध्ययनावर परिणाम करणारे घटक आता दिसेल तुम्हाला, मी स्क्रीन शेअर करते. हा, एकच मिनिट. अध्ययनाच्या स्वरूपात आपल्याला पाहायचं आहे. स्क्रीन दिसत आहे का सगळ्यांना? तर अध्ययनावर परिणाम करणारे घटक. घटक आपल्याला बघायचा आहे. तर त्याच्यामध्ये अनुवंश हा महत्वाचा घटक असलेला दिसून येतो पहा. तर याद्वारे काय होत असतं, आपल्याला जे काही अध्ययन आहे तर किंवा जे काही गुण असतील किंवा दोष असतील तर ते आपल्याला अनुवंशाद्वारे प्राप्त होत असतात. म्हणजे आई वडिलांकडून असेल, आजी आजोबांकडून असेल, आपल्याला काय होत असतं, त्याचं म्हणजे अनुवंशाद्वारे आपल्याला ते प्राप्त होत असतात क्षमता, काही दोष असतील किंवा काही गुण असतील. तर यामध्ये अनुवंश याचा महत्वाचा वाटा असलेला आपल्याला दिसून येतो पहा. तर त्याच्यानंतर आहे पहा वय, हा देखील महत्वाचा आहे अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये. की जेव्हा आपली अध्ययन क्षमता आहे तर ती वयोमानानुसार आपल्याला काय होत जाते पहा, वाढत जात असते. मुलं जशी जशी मोठे होत जातात तशी त्याची जी काही शारीरिक आहे, मानसिक आहे, भावनिक, बौद्धिक, भाषिक अशा विविध गुणांचा विकास होत असतो. तर त्याच्यामुळे वय हे महत्वाचा घटक या अध्ययनावर परिणाम करत असतो पहा. तर त्याच्यामुळे जर मुलाचं वय जर जास्त असेल, लहान वयामध्ये एखाद्या गोष्टी त्यांना शिकता येत नाही, पण जसं जसं वय वाढतं तसं काय होत असतं पहा, त्याच्या गोष्टी लक्षात येत असतात. तर त्याच्यामुळे विशिष्ट किंवा योग्य वय असल्यावरच त्याची मानसिक, भावनिक, बौद्धिक ही विकास होत असतो, विविध अंगांचा विकास होत जातो. तर त्याच्यामुळे वय हे महत्वाचा घटक अध्ययनावर परिणाम करत. त्याच्यानंतर मनस्थिती. मनस्थिती
तर याचा देखील अध्ययनावर काय होत असतो पहा, परिणाम होत असतो. व्यक्तीची मनस्थिती जर चांगली नसेल, म्हणजे तुम्हाला एक क्वेश्चन आलता पहा, की जर चिंता किंवा मन लागत नसेल, मनामध्ये विविध प्रकारचे विचार असतील, त्याची मनस्थिती जर शिकण्याची नसेल, अध्ययन करण्याची नसेल, तर त्याला कितीही तुम्ही समजून सांगितलं तर त्याच्या लक्षात येत नाही. तर त्याच्यामुळे जी काही मुलाची मनस्थिती आहे, विद्यार्थ्यांची मनस्थिती आहे, तर ती अध्ययनावर परिणाम टाकत असते फार. तर त्याच्यामुळे मनस्थिती ही चांगली असणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी मुलांना काय करावं लागतं पहा, अध्ययनासाठी प्रेरित करावं लागतं शिक्षकांनी. म्हणजेच विद्यार्थ्यांची मनस्थिती म्हणजे एखादा घटक त्यांना लक्षात येतो, कळतो. हं? तर त्यामुळे अध्ययनावर मनस्थितीचा देखील प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो पहा. तर त्याच्यामुळे मनस्थिती महत्वाची आहे. चांगली मनस्थिती असेल तर अध्ययन चांगलं घडत असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, तर परिपक्वता. परिपक्वता जर व्यक्तीची असेल किंवा मुलाची असेल, परिपक्वता झाली असेल म्हणजे शारीरिक आणि मानसिक परिपक्वता असेल, तरच अध्ययन घडत असतं पहा. अन्यथा ते अध्ययन घडत नाही, म्हणजे व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे मानसिक आणि शारीरिक पक्वतेशिवाय अध्ययन घडत नसतं. तर त्याच्यामुळे परिपक्वता असणं फार आवश्यक आहे पहा. म्हणूनच आता एखाद्या मुलाला जर शिकवायचा असेल, आता लहान मुलं आहेत, तर त्यांना अमूर्त संकल्पना तेवढ्या लक्षात येत नाहीत. ठीक आहे, मूर्त संकल्पना शिकवलं तर लक्षात राहतात. का? तर त्यांची परिपक्वता असणं गरजेचं आहे. जर परिपक्वता नसेल तर त्यांना गोष्टी लक्षात येणार नाहीत. मग जेव्हा त्याचं वय वाढत जातं, तर तेव्हा जे काही मानसिक, सामाजिक म्हणजे शक्तींचा विकास होत जातो, तर तेव्हा अमूर्त स्वरूपाच्या गोष्टींचं ज्ञान ही येत असतं. तर त्यामुळं परिपक्वता आल्याशिवाय जर विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला किंवा अध्ययन करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला होऊ शकत नाही. योग्य परिपक्वता आल्यानंतरच त्याचं अध्ययन घडत असतं. त्याच्यामुळे परिपक्वता हा महत्वाचा घटक असलेला त्याला दिसून येतो पहा. त्याच्यानंतर पहा, की सवयी सवयी हा देखील महत्वाचा घटक आहे. चांगल्या सवयी जर आपण आपल्या लावल्या, हॅबिच्युअल विद्यार्थ्यांना केलं, तर त्याचा परिणाम हा अध्ययनावर होत असतो पहा. तर त्यामुळे जर विद्यार्थ्यांना नियमित वाचन असेल किंवा नियमितपणा असेल, वक्तशीरपणा आहे, या चांगल्या सवयी जर विद्यार्थ्यांना लावल्या, तर काय होतं, की त्यामुळे अध्ययनावर परिणाम होत असतो चांगल्या प्रकारे. ठीक आहे, म्हणजे सवयीचा परिणाम होत असतो. चांगल्या सवयी म्हणजे रोज लवकर उठणे, शाळेत लवकर जाणे किंवा नियमितपणा असेल, तर ह्या सवयी लावणं फार महत्वाच्या असतात पहा. किंवा स्वच्छतेविषयी सवयी असतील, यासारख्या जर सवयी विद्यार्थ्यांना लागल्या, तर त्यामुळे देखील अध्ययन चांगलं घडत असतं पहा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा, पूर्वानुभव. हं? पूर्वानुभव याचा देखील महत्वाचा वाटा आहे पहा. आता जे काही पूर्वी अनुभव घेतलेले आहेत पहा आणि नंतर नवीन अनुभव घ्यायचे आहेत, तर तेव्हा पूर्वीचे अनुभव नव्या अनुभवाला प्रेरक ठरत असतात पहा. कारण आपल्याला ते आधी झालेलं ज्ञान असतं, आधी समजलेलं असतं आणि जेव्हा पुढचं शिकवलेलं असतं, तर त्यावर चांगला परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळे पूर्वानुभव याद्वारे देखील अध्ययन चांगलं घडत असतं. तर त्यामुळे शिक्षकांनी काय केलं पाहिजे? पूर्वज्ञानाची जागृती ही केली पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांना जे काही ज्ञात आहे आणि त्याचा नवीन ज्ञानाशी सांगड घालता आली पाहिजे. तर त्यामुळे पूर्वानुभवाचा मुळे अध्ययन हे चांगलं घडत असतं पहा. तर त्यामुळे शिक्षकांनी देखील पूर्वानुभवाद्वारे नवीन ज्ञान त्यांना शिकवावं. त्यामुळे अध्ययन चांगलं घडत असतं. हे परिणाम करणारं घटक आहे. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता. नेक्स्ट आहे पहा, बुद्धिमत्ता. हा जो काही घटक आहे पहा, तर तो देखील महत्वाचा आहे. जर बौद्धिक पातळी, आता तुम्हाला लक्षात आलं असेल, प्रत्येक विद्यार्थ्याची जी काही बुद्धिमत्ता आहे, IQ आहे, हे कसं असतं, वेगवेगळं असतो. त्यानुसार
देखील अध्ययनावर परिणाम होत असतो. काही विद्यार्थी सरासरी असतात, काही विद्यार्थी उच्च बुद्धिमत्तेचे असतात, काही प्रतिभावंत असतात. त्याच्यावरून देखील अध्ययन आपल्याला सांगता येतं किंवा हा घटक देखील अध्ययनावर परिणाम करतो. तर काही मुलं असतात पहा, तर त्यांना सारखं सांगावं लागतं, 2दा-3दा तेव्हा लक्षात येतं. काही जणांना एकदा शिकवलं तरी लक्षात राहतं. त्यामुळे बुद्धिमत्तेचा अध्ययनावर हा परिणाम करणारा घटक आपल्याला दिसून येतो यामध्ये. तर त्याच्यानंतर म्हणजे शिक्षकांनी काय केलं पाहिजे, विद्यार्थ्यांच्या पातळीनुसार अध्यापन करणं गरजेचं आहे. हं? कारण फक्त एकाच IQ लेव्हलचे विद्यार्थी नसतात शाळेमध्ये. काही सरासरी वगैरे, काही उच्च बुद्धिमत्ता असलेली. त्याच्यानुसार जर शिक्षकांनी अध्ययन केलं, तर त्यामुळे त्यांचे चांगले अध्ययन होईल. तर त्यामुळे बुद्धिमत्ता हा घटक देखील महत्वाचा आहे. त्याच्यानंतर प्रेरणा. पुढचा जो काही घटक आहे पहा, प्रेरणा. तर हा देखील महत्वाचा घटक असलेला आहे पहा. मोटिवेशन त्याला म्हणू आपण. जेव्हा आपण विद्यार्थ्यांना प्रेरणा देत असतो, तर त्यामुळं काय होतं पहा, की विद्यार्थ्यांना एक चालना मिळत असते अभ्यास करण्यासाठी. स्वतःहून विद्यार्थी प्रेरित होत असतात अभ्यास करण्यासाठी. तर त्याच्यामुळे आपण प्रेरणा हा घटक अभ्यासावर परिणाम करणारा किंवा अध्ययनावर परिणाम करणारा महत्वाचा भाग आहे. आता ही प्रेरणा निर्माण कशी करायची? तर विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन म्हणा, किंवा स्तुती करून, कधी-कधी शिक्षा दिली जाते योग्य जर वर्तन घडलं नाही तर. तर याद्वारे देखील आपण म्हणजे बाह्य प्रलोभनाचा वापर करून विद्यार्थ्यांना जर प्रेरणा दिली तर त्यांचे अध्ययन चांगलं होत असतं पहा. तर त्याच्यासाठी शिक्षकांनी नेहमी विद्यार्थ्यांना प्रेरित करणं हे आवश्यक आहे. तर प्रेरणा घटक महत्वाचा आहे. त्याच्यानंतर अवधान आणि अभिरुची. अवधान आणि अभिरुची. ठीक आहे. हे देखील महत्वाची आहे. अवधान म्हणजे काय? अटेन्शन. जेव्हा एखादा शिक्षक वर्गामध्ये शिकवत असतो, तर तेव्हा जर विद्यार्थी अवधान देणे म्हणजे काय? लक्षपूर्वक ऐकणे, अटेन्शन देणे. जर विद्यार्थ्यांचं जर अवधान त्या शिकवण्याकडे असेल, तर त्याच्यामुळे अध्ययन चांगलं घडत असतं. तर त्यामुळे अवधान हे महत्वाचा घटक आहे. अभिरुची म्हणजे त्या शिक्षणामध्ये असणारा मुलांचा म्हणजे इंटरेस्ट किंवा अभिरुची म्हणतो त्याला आपण, तर तो देखील महत्वाचा आहे. जर एखादी अभिरुची असेल, आवड असेल, तरच विद्यार्थी त्याच्यामध्ये यश प्राप्त करू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या अभिरुची असतात. काही जणांना खेळामध्ये इंटरेस्ट असतो, काही जणांना अभ्यासामध्ये, काही जणांना वाचनामध्ये, किंवा काही जणांची काही महत्वाचे काही आवडीचे विषय असतात. काही सायन्स आवडतो, काहींना कला आवडते, इव्हन डान्स असेल, गाणं असेल. तर अभिरुचीनुसार काय करतात पहा, विद्यार्थी अध्ययनासाठी प्रेरित होत असतात पहा, अभिरुचीमुळे. तर त्यामुळे अभिरुची हा देखील अध्ययनावर परिणाम करणारा महत्वाचा घटक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, थकवा, कंटाळा. थकवा किंवा कंटाळा हा देखील परिणाम करतो पहा. थकवा आला असेल, शारीरिक मानसिक दृष्ट्या जर मन थकलं असेल, तर त्यामुळे देखील आपण अभ्यास करू शकत नाही, फोकस करू शकत नाही. तर त्यामुळे मानसिक आणि शारीरिक जर थकवा असेल, तर त्यामुळे अध्ययन होत नाही. तर त्यामुळे विश्रांतीची गरज असणं आवश्यक आहे. जेव्हा आपण रात्री झोपतो, एक 7 ते 8 तास झोप आवश्यक आहे. झोप झाल्यानंतर मग जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी उठतो, उठल्यानंतर मग आपल्याला फ्रेश वाटतं, उत्साह आल्यासारखं वाटतं. म्हणजे थकवा आणि कंटाळा याचा परिणाम हा अध्ययनावर होत असतो. खूप थकलेलं शरीर आहे पहा, डोकं दुखतंय, आणि त्यावेळेस जर आपण किती अभ्यास करण्याचा किंवा अध्ययन करण्याचा प्रयत्न केला तरी ते अध्ययन शक्य होत नाही. कारण का? तर तसं आपलं शरीर थकलेलं असतं, मानसिक आणि शारीरिक थकवा आलेला असतो. तर त्यामुळे थकवा आणि कंटाळा याचा देखील हा अध्ययनावर परिणाम होत असतो असं आपल्याला सांगता येतं पहा. इथपर्यंत कळलंय सगळ्यांना? या अध्ययनावर हे परिणाम करणारे घटक आहेत. तर त्यामुळे शिक्षकांनी काय केलं पाहिजे, की विद्यार्थ्यांना याचा अभ्यास करून जर अध्यापन केलं, तर विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे
अध्ययनास मदत होते. म्हणजेच वयानुसार म्हणजे अनुवंश तर आहेच आहे याच्यामध्ये. या अनुवंशामध्ये गुण आणि दोष असतात. वय, मनस्थिती, मुलांची परिपक्वता, सवयी, पूर्वानुभव, बुद्धिमत्ता, हं, प्रेरणा, अवधान, अभिरुची आणि जे थकवा किंवा कंटाळा. तर त्याद्वारे जर म्हणजे शिक्षकांनी हे घटक सगळे समजून घेऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे अध्ययन चांगलं होत असतं. तर त्याच्यामुळे हे घटक अध्ययनावर परिणाम करणारे महत्वाचे घटक असलेले आपल्याला दिसून येतात. आले लक्षात सगळ्यांना? याच्यानंतर टाइम किती झालाय का पुढचा टॉपिक सुरू करायचा बघूयात आपण. हा 10:32 झालेत मॅडम. ठीक आहे, मग थांबूयात. ओके ओके. उद्याच्याला पाहूयात तो टॉपिक. आजच्यासाठी थांबूया. शुभरात्री म्हणण्यासाठी सर्वांचे माईक चालू करून देतो. मॅडम स्पॉटलाइट स्पॉटलाइट करतो. गुड गुड नाईट नाईट सर. सर. गुड गुड नाईट नाईट. सर. गुड गुड नाईट नाईट Good सर. night, sir. Good night, sir. Good night, ma'am. गुड नाईट. गुड गुड नाईट. नाईट. गुड Night, sir. Good night. Good night. गुड नाईट. गुड नाईट. ओके ओके ओके. एंड करू मीटिंग. एंड मीटिंग फॉर ऑल.